प्रेझेंटेशन दिसते तुम्हाला? हो टीचर. दिसतंय. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तर लिहा. 1. अप्पाजीने बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लागले? उत्तर, अप्पाजीने बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले. अप्पाजीने बैलगाडीमध्ये कशाचे पीक घ्यायला लावले? तर उत्तर आहे, अप्पाजीने बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले. प्रश्न दुसरा, उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती? उत्तर, जिच्या कानात घातलेली तार तिथेच अडकून पडली ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती आहे. या प्रश्नाचा अर्थ काय सांगितलं का? उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात चांगली मूर्ती कोणती आहे? विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात चांगल्या दर्जाची, उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती? तर उत्तर दिलेलं आहे, जिच्या कानामध्ये घातलेली तार तिथेच अडकून पडली ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती होय. प्रश्न तिसरा, कलिंगचा राजा संतुष्ट का झाला? म्हणजे समाधानी का झाला? उत्तर आहे, अप्पाजीने तिन्ही मूर्तीचा दर्जा ओळखला म्हणून कलिंगचा राजा संतुष्ट झाला. संतुष्ट म्हणजे समाधानी का झाला? प्रश्न दुसरा, नावे लिहा. 1. विजयनगरचा राजा. विजयनगरचा राजा कोण आहे? तर उत्तर आहे, कृष्णदेवराय. 2. कृष्णदेवरायचा प्रधान अप्पाजी. 3. परीक्षा घेणाऱ्या राजाचे राज्य कलिंग. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना समजलं का? हो मिस. नावे लिहा. म्हणजे तुम्हाला प्रश्न दिला जाईल आणि त्याच्या आन्सर लिहायचंय. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखायचे. लिंग ओळखायचं म्हणजे जेंडर ओळखायचंय. 1 मिनिट हा, बाहेर आवाज येतो जरा. खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा. विद्यार्थ्यांना लिंग ओळखायचं म्हणजे आपल्याला जेंडर ओळखायचंय. म्हणजे पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे. दरी. दरी माहित आहे ना विद्यार्थ्यांना? दरी म्हणजे काय? हा, बोला. हॅलो, दरी माहित आहे का सगळ्यांना? समुद्र. समुद्र नाही, आपण दरी म्हणजे डोंगरावरून जी दिसते ती खोल अशी दरी. फ्लोर पे जो बिछा होता है. हा. आता स्त्रीलिंग. स्त्रीलिंग हा शब्द कसा लिहिलाय बघा. त्यासाठी मी तुम्हाला इकडे एरो फिरून दाखवते. स्त्रीलिंग. काही विद्यार्थ्यांनी ही जी विलांटी आहे ती पहिली दिलेली आहे आणि ल वरती अनुस्वार दिला नाही. नाहीतर दिला असेल तर एकदम वरती दिला आहे. शुद्ध लेखनाचे नियम माहिती पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी बघा, दरी हा शब्द लिहिल्यानंतर दरी हा शब्द लिहिल्यानंतर स्त्रीलिंग. पान. पान लिहिल्यानंतर नपुंसकलिंग. का बरं नपुंसकलिंग येते? कारण आपण पान हा शब्द बोलत असताना, दाखवत असताना ते पान, ते पान असं बोलत असतो, त्यामुळे नपुंसकलिंग येणार. माठ. पुल्लिंग, तो माठ. लाडू, तो लाडू, म्हणून पुल्लिंग येणार. पुस्तक, ते पुस्तक, नपुंसकलिंग. ती वही, स्त्रीलिंग. हा प्रश्न बघा. प्रश्न तिसरा, विरुद्धार्थी शब्द लिहा.
म्हणजे ऑपोजिट वर्ड्स. हित. हित ह्या शब्दाचं ऑपोजिट वर्ड्स काय आहे? अहित. परीक्षेला आल्यानंतर तुम्हाला हित हा शब्द आला आणि विरुद्धार्थी शब्द लिहायला सांगितलाय, तर तुम्ही काय करायचं? फक्त या शब्दापुढे अ अक्षर जॉईन करायचं, अ अक्षर लिहायचं आणि जो हित हा शब्द आहे तो तसंच लिहून काढायचा. सगळ्यांना लक्षात आलं का? हो मिस. हा, एकदम सोपी आयडिया. जर तुम्हाला हितचं अपोजिट वर्ड समजलंच नाही कसं लिहायचंय, फक्त हित जसं शब्द आहे ना तसंच तसं लिहायचं, पण त्याच्या अगोदर अ अक्षर लिहायचं. 2. अवघड. अवघडचं अपोजिट वर्ड, अवघड म्हणजे कठीण, त्याचं अपोजिट वर्ड सोपे. सोपे म्हणजे इझी. 3. निकृष्ट. निकृष्ट म्हणजे कमी दर्जाचं आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द उत्कृष्ट. हा शब्द कसा लिहिलं ग? उत्कृष्ट. उ लिहिलंय आणि त अर्धा कल जॉईन करून परत रुस च दिलेलं आहे. 4. कीर्ती. कीर्ती अपकीर्ती. आपल्या टेक्स्टबुक मधला प्रश्न बघा. पुढे दिलेल्या उदाहरणावरून चौकट पूर्ण करा. आता या ठिकाणी तुम्हाला काही शब्द दिलेत, हे जरी परीक्षेला असले किंवा नसले तरी सुद्धा तुम्हाला हे शब्द माहिती असले पाहिजेत, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहत असतो आणि हे आपण डेली यूज करत असतो आणि हे शब्द आपल्याला बोलता आले पाहिजेत, लिहिता पण आले पाहिजेत. गाडी. जो गाडी हाकलतो त्याला गाडीवान म्हणतात. धन. धनवान. आता या ठिकाणी कोणता शब्द जॉईन केलेला आहे सांगा? मिस वान. व्हेरी नाईस. वान. दया. दयावान. आता बल. बलवान. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शब्द दिले आणि सांगितलंय की वान हा शब्द जोडा आणि शब्द पूर्ण करा. गाडी. गाडीवान. धन. धनवान. दया. दयावान. बल. बलवान. पुढच्या चौकटीमध्ये काय दिलंय बघा? राई. चतुर. चतुर म्हणजे हुशार आणि आपण बोलताना चतुराई. या ठिकाणी काय केलंय बघा? कोणतं अक्षर जोडलेलं आहे? ई शब्द. हा, ई शब्द लावलेला आहे. ई शब्द लावलेला आहे. व्हेरी गुड. महाग. महागाई. आता आजकाल किती महागाई. ई शब्द लावलाय. येस. आपण बोलतो ना सगळ्या वस्तू महाग झाले, महागाई वाढलेली आहे, बोलतो ना आपण. महागाई या कोरोनाच्या काळामध्ये खूप महागाई वाढलेली आहे. स्वस्त. स्वस्ताई. नवल. नवलाई. हे शब्द तुम्हाला वाचता आले पाहिजेत. खरा. खरेपणा. आता या ठिकाणी काय बदल झालाय? खरा हा शब्द लिहिला, पणा ऍड केलाय. पणा ऍड केलाय. पणा ऍड केलाय, पण रला जो काना आहे त्याचं रूपांतर कशामध्ये केलं? मात्रामध्ये. त्याच्यावरती मात्रा दिली. ते येस. कॅन्सल करून एक काना कॅन्सल करून मात्रा दिली. व्हेरी नाईस. म्हणजे काना कॅन्सल करून मात्रा दिलेले आणि त्याच्या पुढे जॉईन काय केलेले? पणा हा शब्द जोडलेले आहे. आता साधा. साधा हा शब्द साधेपणा. साधेपणा. पण आता साधेपणा लिहत असताना काना कॅन्सल करायचा आणि त्याचं रूपांतर काना कॅन्सल केला आणि मात्रा लावल्यावरती मात्रा दिलेले साधेपणा. शहाणा. शहाणपणा. आता या ठिकाणी बघा, तुम्ही शहाणेपणा नाही येणार, शहाणपणा. मराठीमध्ये या ठिकाणी कॅन्सल केलाय. कॅन्सल केलेलं आहे. काना कॅन्सल केलाय. हा, म्हणजे कुठे काना कॅन्सल केली आहे, कुठे काना कॅन्सल करून मात्रा लावली आहे, हे आपण मराठीमध्ये, आपण आता महाराष्ट्रात राहतो आणि आपण मराठी बोलत असतो, त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कुठे काना दिलेली असते आणि कुठे काना देऊन कॅन्सल करून मात्रा दिलेली असते हे आपल्याला माहिती पाहिजे. भोळा. भोळेपणा. भोळेपणा. तर हे ळाचा काना काढून मात्रा लावली. येस. म्हणजे हे शब्द आपल्या व्यवहारामध्ये येतात की नाही सांगा विद्यार्थ्यांनो? हो की नाही? येतात. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार? हे शब्द काय करावे लागणार? बोला, काय करावे लागणार? वाचून घ्यायला लागणार आणि पाठ करून घ्यायला लागणार. हे शब्द तुम्हाला वाचता आले पाहिजेत आणि वाचून तुम्हाला लिहिता पण आले पाहिजे. समोर एखाद्या वेळेला तुम्ही कॉलेजमध्ये गेला किंवा 10ला असाल आणि तुम्हाला बोर्डाचे जे सर असतात
ते तुमची एक्झाम घेतील आणि तुम्हाला अशा प्रकारचे शब्द तुम्हाला लिहायला देतील. तर त्यावेळेला तुम्हाला कोणत्या आपल्या स्कूलच्या टीचरच्या तोंडावर बघायचं नाही किंवा आम्हाला शिकवलं नाही असं सांगायचं नाही. हे शब्द आपण डेली यूज करत असतो. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे. तुम्हाला परीक्षेत असला किंवा नसला, पण हे शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. आलं लक्षात सगळ्यांचं? हा हा. कारण का बोर्डामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले असा शब्द विचारतात जे डेली यूज करतात ते, त्यावेळेला मग सांगायचं नाही की आम्हाला माहिती नाही असं. प्रश्न तिसरा, जसे चतुर. हा, चतुर हा शब्द दिले चातुर्य. आता बघा या ठिकाणी रचा उच्चार वरती दिलेले आहे, चातुर्य. आता या ठिकाणी र कुठे कुठे वापरला गेलेला आहे तो बघा. क्रूर. क्रूर हा शब्द बघा, क चा पोटामध्ये र आहे आणि पुढे सुद्धा, त्यामुळे शब्द काय झालेला आहे, क्रूर. कौर्य हा क आहे, हा र आहे आणि एक कानाने दोन मात्रा आणि य आणि यावरती जो रफार आहे तो काय आहे, कोणतं अक्षर आहे सांगा, बोला कोणतं अक्षर आहे? येस, व्हेरी गुड. त्यामुळे तो शब्द कोणता शब्द रीड करणार, तो शब्द कसा रीड करायचा, कौर्य. आता बघा, कौर्य. सुंदर हा शब्द दिलेला आहे आणि त्याचं रूपांतर मध्ये र कसं बघा या ठिकाणी, सुंदर, सौंदर्य. सौंदर्य सौंदर्य. मग या ठिकाणी र कुठे वापरले गेलेले आहे, कोणाच्या डोक्यावर? यूज केलाय पण यावरती टाकलाय. यच्या वरती जो दिलाय त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, याला बोलतात ही बघा मी एरो फिरवते, याला म्हणतात रफार. बोला रफार. रफार. पुढचा शब्द आहे चोरी. चोरी, चौर्य. चौर्य, चूर, शूर, धीर, या ठिकाणी काय वापरले, कुठे र वापरलाय सांगा, कुठे र वापरला गेला आहे? म्हणजे या अक्षराच्या डोक्यावरती र वापरलाय आणि त्याला आपण म्हणतात रफार. तुम्हाला विचारलं, या साध्या साध्या गोष्टी आहेत. हा, याला तुम्हाला कोणी विचारलं, कोणत्याही शिक्षकाने विचारलं की ह्याला जी दिली आहे, हे जे चिन्ह जोडले या चिन्हाला काय म्हणतात, तुम्हाला ओरलला पण विचारतील. हा, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे याला रफार असं म्हणतात. आणि तुम्हाला विचारलं याला काय म्हणतात, बघा हे जे मी एरो फिरवलंय याला काय म्हणतात, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे याला पहिलं उकार म्हणतात. हे चिन्ह सांगता यायला पाहिजे. आणि हे बघा, हे क च्या इकडे तो र आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे क च्या पोटामध्ये दिलेले आहे तो र आहे, ओळखता आला पाहिजे. तर हे सगळ्यांना समजलं का? हा, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 6 दिलेल्या सूचनेप्रमाणे खालील वाक्यात बदल करून लिहा. आता या ठिकाणी सूचना दिलेली आहे आणि त्या ठिकाणी खाली जे वाक्य दिलेले आहे त्यामध्ये बदल करायला सांगितलंय. बदल म्हणजे चेंज करून लिहायचं आहे. मी तुम्हाला शिकवलेलं आहे, पण इकडे काय सांगितलंय बघा, रीमा सहलीला गेली. हे वाक्य काय होतं, रीमा सहलीला गेली. वाक्य वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे की भविष्यकाळ? भविष्यकाळ आहे. गेली, भविष्यकाळ. गेली. भूतकाळ. येस, भूतकाळ आहे. आणि ब्रॅकेट मध्ये काय करायला सांगितलंय, भविष्यकाळ करा. फ्युचर टेन्स बनवायचं आहे आपल्याला. तर आपण बनवलेलं आहे बघा, रीमा सहलीला जाईल. रीमा सहलीला जाईल. 2 आंबा मला आवडतो. वर्तमान काळ आहे.
वर्तमान काळ आहे. मला आंबा आवडला. भूतकाळ करायचा. मला आंबा आवडला. ते झालं भूतकाळ. व्हेरी गुड. पण इकडे फक्त व्यवस्थित सांगतायत तसं तुम्हाला नोटबुक मध्ये लिहिता पण आलं पाहिजे एक्झामला. हो टीचर. तिसरं आहे चंदाने लाडू खाऊन संपवला. संपवला मीन्स फिनिश्ड. भूतकाळ. भूतकाळ आहे आणि वर्तमान करायला सांगितलंय. वर्तमान काळ करा म्हणजे चंदा लाडू खात आहे. ते वर्तमान काळ झालं. लाडू खात आहे. खात आहे. हा म्हणजे चंदाने लाडू खाऊन संपवलेला आहे म्हणजे तो काळ होऊन गेलेला आहे. भूतकाळचं वाक्य आहे आणि आपल्याला वर्तमान काळ बनवायला सांगितलेलं आहे. त्यामुळे काय येणार का चंदाने ने ना त्या ठिकाणी चंदा येणार. लाडू खाऊ नये ना ते खात आहे. त्या ठिकाणी बदल झालेला आहे बघा. चंदा लाडू खात आहे म्हणजे तिची खाण्याची क्रिया चालू आहे. त्यामुळे वर्तमान काळ तयार केलेला आहे. पुढचं आहे सुभाष माझा मित्र आहे. हे कोणतं सेंटेन्स आहे? वर्तमान काळ. वर्तमान काळ. आणि ब्रॅकेट मध्ये काय सांगितलं आपल्याला? भूतकाळ करा. भूतकाळ करा. माझा मित्र होता. सुभाष माझा मित्र होता. पुढचं आहे वंदना अभ्यास करते. वर्तमान काळ. वर्तमान काळ. वर्तमान काळ. ब्रॅकेट मध्ये काय दिलं आहे सांगा? काळ करायला. काय आलं पाहिजे? केला. वंदनाने अभ्यास केला. बघा या ठिकाणी ने लावलाय. वंदनाने अभ्यास केला. 6 संजू क्रिकेट खेळतो. संजू क्रिकेट खेळला. वर्तमान काळ. वाक्य कोण आहे? संजू क्रिकेट खेळतो. भविष्यकाळ करा. संजू क्रिकेट खेळेल. संजू क्रिकेट खेळेल. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला फक्त मी एक्झाम इकडे लक्ष द्या. मध्ये बोलू नका. हा प्रश्न जो आहे ना तो तुम्हाला काळ ओळखा म्हणूनच येईल. कारण अशा प्रकारे तुम्हाला बदल करायला येणार नाही. कारण तेवढी तुमची स्मरणशक्ती काही विद्यार्थ्यांना खूप टफ जाईल. तर बोर्डाला हा कदाचित प्रश्न विचारू शकतात म्हणून तुम्हाला मी एकदा दिलेला आहे. बोर्डाला फक्त कदाचित. कारण कसा पण प्रश्न विचारतात बघा. बोर्डामध्ये प्रश्न 2 प्रकारचे प्रश्न विचारतात. खालील वाक्यात काळ ओळखा हा एक प्रश्न दिला तो. हा प्रश्न इझी असतो कारण काळ ओळखा म्हणजे पटापट आपल्याला आन्सर लिहू शकतात. पण इकडे दिलेल्या सूचनेप्रमाणे खालील वाक्यात बदल करा. या ठिकाणी थोडं आपल्याला डोकं चालवायला लागते. या ठिकाणी मार्क्स जाऊ शकतात. पहा बाय मिस्टेक कदाचित येऊ शकतो. पण तुम्हाला तर आता 6 ला नाहीये. पण मी तुम्हाला एकदा आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्हाला 8, 9 मध्ये पण कदाचित एक्सप्लेन करतील. हा प्रश्न सगळ्यांना समजलाय का? हो पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी विशेषण लावायचं. पुढील आकृतीत ही आकृती दिली आहे. डायग्राम दिलेला आहे. पुढील आकृतीत दिलेल्या शब्दास विशेषणे म्हणजे ऍडजेक्टिव्ह लावायला सांगितले. आता हा शब्द आहे कोबी. कोबी हा शब्द दिलेला आहे आणि त्याला विशेषण म्हणजे त्याचे गुण दिलेले आहेत. तर आपण बोलत असतो कोबी कसा आहे? कोबी चांगली आहे, कोबी चवदार आहे, कोबी ताजी आहे आणि कोबी शिळी आहे. हे काय सर आहेत? जे ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये जे वर्ड्स आहेत बघा चौकोनामध्ये हे त्याचे काय आहेत? त्या कोबी या शब्दाचे काय आहेत? बोला. ताजी आणि चांगली. म्हणजे कोणतं विशेषण आहेत. विशेषण म्हणजे त्याचे गुण आहेत. कोबी सांगितलं कोबी कसं आहे? चांगला आहे. कोबी कसा आहे? ताजी आहे.
कोबी चवदार आहे, कोबी शिळा झालेला आहे. आपण बोलतो ना बाजारामध्ये गेल्यानंतर कोबी कसा आहे, कोबी मस्त चांगला आहे हा, बोलतात ना. बघा तुमच्या पॅरेंट्सला विचारा. हो. हा, हो. कोबी फ्रेश आहे, ताजा आहे, फ्रेश आहे. कोबी चवदार, कोबीची भाजी कशी लागली, चवदार, टेस्टी होती. कोबी कसं झालंय, खराब झालाय, शिळा झालाय. म्हणजे हे झाले सगळे त्याचे गुण. गुण म्हणजे विशेषण, ऍडजेक्टिव्ह झाले. पुढे आहे बघा मूर्ती. अप्पाजीची चातुर्य या पाठामध्ये मूर्ती दाखवल्या, बरोबर. तर आपण मूर्ती बघ, कधी कधी मूर्ती किती सुंदर दिसते. ती मूर्ती कशी जुनी आहे, मूर्ती भक्कम आहे. भक्कम म्हणजे मजबूत. मूर्ती कशी आहे, ओबडधोबड. म्हणजे या मूर्तीचे हे सगळे काय आहेत, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहेत, त्याच्यामध्ये असलेले गुण. म्हणून या ठिकाणी हे दाखवलेले आहेत. या मूर्ती या शब्दाची विशेषणे कोणती. आपण बोलतो की ना, मूर्ती सुंदर दिसते, मूर्ती भक्कम आहे, मूर्ती जुनी आहे, मूर्ती ओबडधोबड आहे, बोलतात ना आपण. हो मिस. आता बघा, आता हा तक्ता बघा, हा तक्ता बघा. प्रश्न 6 पुढील तक्ता वाचा, समजून घ्या. नाम, सर्वनाम, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता बघा, पहिल्याच स्क्वेअर मध्ये काय दिलंय, माया. माया. वर्तमान काळमध्ये काय दिलंय, माया खेळते. भूतकाळामध्ये काय येणार, खेळली. माया खेळली, खेळली. भविष्य काळामध्ये काय येणार, माया खेळेल. बघा बदल झालाय की नाही बघा. वर्तमान काळामध्ये खेळते, भूतकाळामध्ये खेळली आणि भविष्य काळामध्ये खेळेल. म्हणजे तिची अजून खेळण्याची क्रिया व्हायची आहे. आता नामाऐवजी कोणता शब्द वापरलाय दुसऱ्या बॉक्स मध्ये, मायाऐवजी कोणता शब्द वापरलाय, कोणता वापरला हा शब्द, बोला. तो. व्हेरी गुड. तो खेळतो. वर्तमानामध्ये काय येणार, तो खेळतो. भूतकाळामध्ये काय येणार, भूतकाळामध्ये खेळला. तो खेळला. भविष्य काळामध्ये तो खेळेल. तो खेळेल. आणि तो हा शब्द काय झाला, नाम आहे की सर्वनाम आहे, सांगा. सर्वनाम. सर्वनाम. बघा तुम्हाला या ठिकाणी नाम दिलेलं आहे आणि सर्वनाम. आता नाम काय होतं, माया होतं, आणि दुसरा शब्द काय आहे, सर्वनाम. आता हे जे शब्द आहेत हे सगळे सर्वनामाचे आहेत. दुसरं तो आहे सर्वनाम. तुम्ही खेळता. आता तुम्ही कधी वापरत असतो, तुम्ही हा शब्द आपण कधी वापरतो, दोघे तिघे असतात तेव्हा ना. तुम्ही खेळता, तुम्ही खेळतात, तुम्ही खेळालात. तुम्ही खेळलात का, तुम्ही जेव्हा याला खेळायला जात असता त्यावेळेला तुमच्या मम्मी विचारते ना, तुम्ही खेळलात का, म्हणजे खेळून झालाय का तुमचं. हा, आणि जर तुम्ही ग्राउंड वरती खेळत आहेत त्यावेळेला काय बोलतात शिक्षक किंवा तुमचे मित्र, आम्ही खेळतात आहे. हा, तुम्ही खेळतात. आणि भूतकाळ असेल तर तुम्ही खेळलात, आम्ही खेळलात. हा, तुम्ही खेळाल. जर खेळणार असाल तर तुम्ही खेळाल, खेळालो. आम्ही खेळलो. आम्ही खेळतो, आम्ही खेळलो, आम्ही खेळू. बदल झालाय या ठिकाणी बघा. खेळतो वर्तमान असेल तर खेळतो येणार, भूतकाळ असेल तर खेळलो, आम्ही क्रिकेट खेळलो, आम्ही क्रिकेट खेळू. भविष्य काळ असेल तर आम्ही क्रिकेट खेळू. या ठिकाणी बदल होत गेलेला आहे बघा. त्यानंतर तुम्ही 4-5 जण एकत्र आहेत, त्या खेळतात, त्या खेळल्या. वर्तमान काळामध्ये खेळतात, भूतकाळामध्ये खेळल्या. त्या मुली लंगडी खेळतात, त्या मुली लंगडी खेळल्या, त्या मुली लंगडी खेळतील. भविष्य काळामध्ये लंगडी खेळतील. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. आता हा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय. हा, स्वमत आणि स्वमत तुम्हाला लिहायचंय बोर्डाच्या, म्हणजे फायनल एक्झामला स्वमत आहे. मग प्रत्येक लेसनच्या खाली स्वमत असेल तर तुम्ही लर्न करून ठेवायचं, मग कोणतंही असतं.
याचं उत्तर तुम्ही स्वतः लिहा. 2 ते 3 वाक्यामध्ये आलं पाहिजे. हा, पाणी टंचाईमुळे तुम्हाला पाणी दुरून आणायचे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा. आता पाण्याची भरपूर टंचाई आहे आणि घरामध्ये आपल्याला पाणी आहे, लागतो ना आपल्याला, आंघोळीसाठी, भांडी घासण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी पाणी. हा, आणि कमी श्रमामध्ये म्हणजे कमी कष्टामध्ये आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा. सांगा प्रचिती, काय करशील तू? काय करणार? पाण्याची टंचाई आहे, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी पाणी खूप कमी आहे आणि तुम्हाला पाणी दुरून आणायचं आहे. मग काय बोलले, प्लीज रिपीट करा, माझा नेटवर्क इश्यू होता. हा बघा, पाणी टंचाईमुळे तुम्हाला पाणी दुरून आणायचे आहे, म्हणजे खूप लांबून आणायचं आहे. कमी श्रमात म्हणजे खूप कष्ट पण कमी करायचे आहेत आणि ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा. मी तुम्हाला पॉइंट्स देते, त्या पॉइंटचा आधार घ्या तुम्ही. सहकारी वाहनाची व्यवस्था, सरकारी संस्थाची मदत, सेवाभावी संस्थाची मदत. रिपीट अगेन, परत एकदा रिपीट करू का? हो मिस. सहकार्याने म्हणजे एकत्र. सहकार्याने वाहनाची व्यवस्था, व्हेरिकल्स. सरकारी संस्थेची मदत, गव्हर्नमेंट कडून आपण मदत मागू शकतो आपण. सेवाभावी संस्थेची मदत. 3 पॉइंट आहेत. रिपीट करा, मला पॉइंट सांगा परत, मी बोलून दाखवली. सहकार्याने, रिपीट अगेन. सहकार्याने सरकारी आणि वाहनाची व्यवस्था. मी तुम्हाला पाण्याची व्यवस्था, सहकार्याने वाहनांची व्यवस्था. मी तुम्हाला पॉइंट सांगते ऐका आणि त्या पद्धतीने तुम्ही मला 1-2 लाईन सांगा. हा, सहकार्याने वाहन म्हणजे व्हेरिकल्स. सहकार्याने वाहनाची व्यवस्था, सरकारी संस्थेची मदत, सेवाभावी संस्थेची मदत. आता म्हणजे सहकार्याने म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं, एक वाहन घ्यायचं, त्या वाहनाची व्यवस्था करायची. तुमच्या गावामध्ये जर पाण्याची टंचाई आहे, तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये पाणी कमी आहे आणि तुम्हाला पाण्याची गरज आहे आणि कमी श्रमामध्ये आणायचे, मग तुम्ही प्रत्येक जण लांब जाणार आणि पाणी घेऊन येणार का? नाही. काय करणार? त्यासाठी काय करणार? संपूर्ण गावामधून एक काय करणार, गाडी काढणार की नाही सांगा, काढणार. आणि काय करणार? त्यासाठी सरकारी म्हणजे गव्हर्नमेंट ते कंप्लेंट करणार. त्या ठिकाणी नोंद करणार, त्यांना सांगणार की आमच्याकडे पाणी नाही, आम्हाला पाण्याची गरज आहे, त्यासाठी आम्हाला तुम्ही गाडी द्या. आणि त्यांच्याकडून गाडी घेणार आणि ती गाडी काय करणार, पाण्याचा ट्रक भरून आणणार, बरोबर? टँकर, वॉटर टँकर. येस. आणि मग तो पाणी काय करणार, सगळेजण जाण्यापेक्षा एक जण गेले, प्रत्येकांना थोडं थोडं देणार. अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल की नाही? हो. सहकार्याने वाहनाची व्यवस्था, पॉइंट्स लक्षात ठेवा. सहकार्याने वाहनाची व्यवस्था, सरकारी संस्थेची मदत म्हणजे गव्हर्नमेंटकडे, म्हणजे तुम्हाला लेटर लिहायला लागणार की आम्ही ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये पाण्याची खूप टंचाई आणि आम्हाला पाणी आणण्यासाठी खूप लांब जावं लागते आणि प्रत्येक जण जाण्यापेक्षा एकाने जाऊन, तुम्ही सगळ्यांनी मीटिंग घेतली आणि एकत्र जाऊन आम्ही काय करणार आहोत, आम्हाला एक ट्रक पाण्याचा हवा आहे, बरोबर? आणि मग तो ट्रक तुम्ही प्रत्येक शेअर करू शकता, थोडा प्रत्येकाने देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. तर हा प्रश्न सगळ्यांना समजला का? हो मिस, समजलं. परत एकदा बघा, तुम्हाला सगळे प्रश्न जे मी वाचून दाखवले ते सगळे तुम्हाला आले लक्षात. एका वाक्यामध्ये 1, 2, 3 आहेत. नावे लिहा, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द. पुढचा प्रश्न आहे लिंग ओळखा. With all this note we want to write in notebook. तुम्हाला जे सांगते बघा, इकडे टिक मार्क करून दाखवते बघा, इकडे मी एरो फिरवते बघा.
एका वाक्यात लिहायचे आहेत. एक दोन वाक्यात आहे ते लिहायचे. हे तिन्ही आहे ते लिहा. हा, 1 2 आणि हे तिन्ही प्रश्न लिहायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नावे लिहा. हा प्रश्न परीक्षेला असणार, एका वाक्यात पण असणार आणि नावे लिहा पण असणार. ओके. पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द. हा पण परीक्षेला असणार. लिंग ओळखा. हा प्रश्न परीक्षेला असेल. त्यानंतर हे फक्त तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला वेळ मिळाला की हे हा पण प्रश्न लिहा. हा बघा, एरो दाखवते, दिसतो तुम्हाला? हा प्रश्न पण लिहा. हा बोला. That box that you have written, that homework that we don't have to write that. तुम्ही लिहिलं तर चांगलं आहे, कारण याच्यामध्ये हे जे आहे नाही बघा, हे जे दाखवले बघा, हे शब्द हे तुम्हाला ना नंतर फ्युचर मध्ये तुम्हाला बोलता आले पाहिजे आणि लिहिता आले पाहिजे. जर तुम्हाला वेळ मिळाला तर लिहा. हा प्रश्न लिहा. हा प्रश्न पण लिहा. बदल झालाय ना? हा बघा, एरो दिसतो तुम्हाला? हो. हा लिहा. आणि हा जो आहे प्रश्न तो होमवर्क सगळ्यांनी द्यायचा. कारण ज्या वेळेला तुमची ओरल घेणार त्यावेळेला मी प्रश्न हा चेक करणार. ओके मॅम. कारण जर तुम्ही हा प्रश्न नाही लिहिला तर तुमची होमवर्कची जी मार्क्स असतात बघा ते जातील. आता विराज, मला हा लेसन रीड करून दाखव. विराज, स्टार्ट. नियर स्टार्ट. मी करू. नियर स्टार्ट. फक्त 1 मिनिट आहे, फक्त रीड कर पटकन. अप्पाजींचे चातुर्य. खूप जुनी गोष्ट. विजयनगर मध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होता. त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राजाला वाटले एखादा आपण ही अप्पाजींची चातुर्य पहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? आता नियर स्टॉप. अप्पाजीची कृष्णदेवरायांनी कोणता निरोप पाठवला? हा प्रश्न जर मी विचारला तर आन्सर काय येणार? कृष्णदेवरायांना कोणता निरोप पाठवला? कृष्णदेवरायांनी निरोप पाठवला की तुमच्या राज्यात फार असते मी ऐकले आहे. आस्वाद या शब्द मी जर समजा तुम्हाला समानार्थी शब्द सांगितला, चव या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे सांगा? आस्वाद. विद्यार्थ्यांनो, हा जर पॅरेग्राफ दिला तर तुम्हाला चव हा शब्द दिला तर तुम्हाला आस्वाद लिहायचा आहे. कारण काही विद्यार्थी काय करत असतात, पॅरेग्राफ मधून जे मेसेज आहे लिहिले पाहिजे. तुम्ही सुंदरचा सुरेखचा अर्थ सुंदर बरोबर आहे, पण तुम्ही छान लिहिलेलं आहे. पण या ठिकाणी जर पॅसेज मध्ये सुरेख जर दिला असेल तर तुम्हाला सुरेख लिहायचंय, छान लिहून चालणार नाही. कारण मग तिकडे मेन्शन करतात की पॅसेज मधूनच आन्सर सर्च करून लिहा. कोणीतरी एकाने लिहिलेलं आहे सुरेख सुंदर म्हणजे छान. तुमचा आन्सर करेक्ट आहे पण पॅसेज मधलं पाहिजे ना, म्हणून मी तिकडे लिहिलंय की उतार्यामधला आन्सर लिहा. त्यानंतर दुसरं एक बघा,
संदेश, संदेश म्हणजे मेसेज हा, तर त्याचा अर्थ काय असणार? निरोप. तर निरोप. मी जर संदेश दिला तर तुम्हाला निरोप हा शब्द लिहायचा आहे. तर पॅसेज समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे पॅसेज मधलेच असले पाहिजे. पुन्हा पुन्हा सांगते, परत अशी चूक करायची नाही. हा लेसन घरी रीड करा, क्वेश्चन आन्सर पाठ करा आणि नेक्स्ट टाइम आपण नेक्स्ट लेसन घेणार आहोत. थँक्यू स्टुडंट्स. लिव्ह द मीटिंग. अटेंडन्स आता Bye miss, thank you miss, have a great day. Thank you, miss. Have a nice day. Thank you miss, thank you miss, have a great and nice day. Bye, Miss. Thank you, Miss. Have a nice day. Teacher, you have taken the attendance. अटेंडन्स